दिवस आहे बघा. हे विटॅमिन्स आहेत, हे दुपारनंतर देणं फार गरजेचं असतं पिल्लांसाठी, समजलं. पाहून घ्या कोणकोणते विटॅमिन्स आहेत. हे पाणी फिल्टर करायला यूज करतात आपण, सफ्रुना डब्ल्यूच. ओके, आता आपण हे जाऊन पिल्लांना देणार. ह्याच्यामध्ये ही बालदी आहे 25 लिटरची. त्याच्यामध्ये आपण अजून पाणी ॲड करणार आणि ते पिल्लांना देणार. दुपारचं पाणी कधी गरम नाही करत आपण, एकदा सकाळचं आणि एकदा रात्रीचं पाणी गरम करून पिल्लांना देतो. दिसतं आता बालदी फुल भरली. ओके, आता हे आपण दोन ह्याच्यामध्ये डिवाईड करणार, कारण की ही 25 लिटरची बालदी तिथे घेऊन जातं. ह्याच्यातलं औषध पडून जाणार, म्हणजे मीन्स पाणी. ओके, थोडं याच्यात ठेवलं आहे आणि एवढं. आता हे लेके चलते है बच्चों को देने के लिए. आपली भांडी पाणी देताना आपण कधी नेहमी साफ ठेवतो आणि साफ पाणी पिलांना देतो. बघितलं, आपल्या माणसाने भांडी साफ करून ठेवलेली आहेत. इथे दिसली ती बघा, ती पण, ही पण. नेहमी आपण पिल्लांना साफ पाणी देतो, बघू शकतो. हे भांडं घ्यायचं, हे साफ पाणी असं ठेवायचं. असं ठेवलं आणि ना 4 हे कुठे गेला. ही आहे आपली पोल्ट्री, बघू शकता तुम्ही. ते आहे ठेवलं समोर खाद्य. इथे आपण बसतो. अजून एक दाखवतो, अशीच पोल्ट्री तुम्हाला सेम जेव्हा आलोयच तर दाखवतो. आणि आपण ही पोल्ट्री भाड्याने घेऊन चालू केली आहे. याचं भाडं तुम्ही सांगू शकता 10,000 स्क्वेअर फूटमध्ये आहे. किती भाडं तुम्ही सांगा. ही बघा, ही आता ही पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ही पण चालू करणार. ह्याच्यामध्ये पण 5,000 पिल्लं टाकणार. हे बघा, हे आहे. आता दिवसाला हे प्री स्टार्टरच्या आपण 5 गोणे आणलेल्या, 6 ते खाऊन संपवून टाकलं ते. आता स्टार्टर हे पण देतो, दोन्ही मिक्स करून घालण्यात देतो. मिक्सला अशी आहे आपली ही पोल्ट्री. आपण घेतलं आहे भाड्याने चालवायला. भाडं तुम्हाला सांगेल. याच्यात आहेत आज मरतूक किती झालेत, एकही नाही दाखवतो. विकनेसवाले किती आहेत ते इथे आहेत. ते सगळे विकनेसवाले आहेत, बघू शकता. आता याच्यातले मरतूक बघायला लागतील किती झालेले आहेत. हे सगळे विकनेसवाले आहेत, मानमोडी वगैरे सगळं. टोटल आपल्याकडे 5,100 पिल्लं होती. त्यातून कमीत कमीत 100 पिल्लं तरी मरतूक झालेत. आता बाकीचे जे आहेत ते इथे. आता ही पाणी घेणार. ते बघा पाण्याचे किती. यांना ना पाण्याचे भांडे 1 तास आधी काढून ठेवायची. पाणी द्यायचं असेल आपल्याला तर त्याची 1 तास आधी भांडी काढून ठेवायची सगळी. नंतर 1 तासानंतर मग त्यांना तहान लागेल, मग तेव्हा ते औषधाचं पाणी ते पटकन पितं. म्हणून आता ते बघा पाण्याकडे किती जमा झालेलं आहे. आता जसं मी पाणी टाकेल तसं ते लगेच पिणार. म्हणजे याच्यात कसं आपलं पाणी संपवून जातं आणि ते औषधाचं पाणी ते पितं. आता बघा मी थोडा लांब गेलो ना, आता बघा दूध चालू. ते बघा प्यायला चालू त्यांचं.
बघितलं. हे असं. आणि ह्याच्यात आपण खाद्य देतो. खाद्य पण आता थोडा वेळ देणार. हे बघा, हे आपण संपूर्ण का नाही भरून ठेवा, तुम्ही सांगणार हे संपूर्ण का नाही भरून ठेवत, बरोबर. पण त्याच्यामध्ये ते घाण करतात, मग सगळं संपूर्ण पाणी ते फेकून द्यावं लागतं. म्हणून आपण मगाने थोडं थोडं टाकतो आणि 2-2 तासाला पाणी चेंज करतो आणि भांडे पण क्लीन करत जातो. म्हटलं ही आहे आत्ता. उद्या देणार यांना लस, उद्या यांना वॅक्सिन देणार, त्याची तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. आता आपण बघूया, घेतलं ही 3 वर्षासाठी भाड्याने चालवायला, आपण याच्यात प्रॉफिटेबल राहतो की नाही ते तुम्हाला सांगतो. डेली तुम्हाला व्हिडिओ टाकत जाऊ आपण. ओके, काय प्रॉफिट आहे ते बघू. अंड्यासाठी आपण चालू केलेली आहे गावरान सोनाली पक्षी. ते बघा पाणी कसं पितात. चलो बाद में मिलते हैं, हमको काम करने दे थोड़ा बहुत. बाय.